काल हडपसर येथे रामटेकडी या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभेसाठी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले हे प्रमुख उपस्थितीमध्ये हजर होते। या दरम्यान आठवले साहेबांचा पायगुण चांगला आहे असे म्हणत शिवाजी आढळराव पाटील यांनी विजयी होण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला। त्यावेळी शिवाजी आढळराव पाटील यांनी आपल्या खासदारकीच्या निवडणुकीसाठी आठवले यांचा महत्त्वाचा रोल असल्याचे सांगितले। दुर्दैवाने मागच्या इलेक्शनच्या वेळी त्यांना काही कारणास्तव प्रचारासाठी येता आले नाही आणि माझा पराभव झाला असेही ते म्हणाले, परंतु आता आठवले साहेब आपल्या प्रचारासाठी आलेले आहेत आणि आता त्यांना खात्री आहे की ते नक्कीच विजयी होणार असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पाहूयात अजून काय म्हणाले शिवाजी आढळराव पाटील। सभा मतदारसंघातील समस्त जनतेच्या वतीने आठवले साहेबांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। वेळात वेळ काढून या ठिकाणी ते उपस्थित राहिले। मला एक आठवण सांगावीशी वाटते, माझ्या तिन्ही इलेक्शन मध्ये मला माझ्या प्रचाराच्यासाठी आठवले साहेबांनी ग्रामीण भागामध्ये असेल, शहरामध्ये असेल, भोसरीमध्ये असेल सभा घेतल्या आणि दुर्दैवानं गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना सभेसाठी येता आलं नाही, प्रचाराला येता आलं नाही आणि नेमका तिथंच माझा पराभव झाला। त्यांचा पायगुण चांगला आहे। या वेळेला आठवले साहेब इथं आले, मला खात्री आहे की ह्या हडपसर असेल किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल मोठ्या मताधिक्याने मी निवडून यायची मला पूर्ण खात्री आहे। केंद्रामध्ये काम करत असताना मी त्यांना जवळून पाहिलं, मी खासदार असताना त्यांचं काम मी पाहिलं। समाज कल्याण विभागाचा जो ग्रामीण भागामध्ये निधी असतो दिव्यांग, अपंग आणि मागासलेल्या वर्गांसाठी केंद्र सरकारने त्यांच्यावर जी जबाबदारी टाकली त्याचा भाग म्हणून माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी लोकांना मदत केलेली आहे आणि म्हणून असं नेतृत्व आज आमच्यामध्ये आहे याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे। मी आठवले साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की 15 वर्षे मी ह्या विभागाचा खासदार म्हणून काम केलं आणि 15 वर्षामध्ये काम करत असताना आपल्या सगळ्या बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल की आपण जेव्हा जेव्हा गरज पडली हा सगळा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला आणि मी सुद्धा मला आठवते की मी पराभव झाला तरी मतदारसंघामध्ये मी फिरत राहिलो। मतदारसंघ खूप मोठा आहे, जवळजवळ 25-26 लाख मतदार आणि 30-32 लाख लोकसंख्या असलेला हा मतदारसंघ कातरच्या घाटापासून नाणे घाटापर्यंत जुन्नरच्या इतका विस्तीर्ण मतदारसंघाचं क्षेत्र आहे, जवळजवळ 5,500 स्क्वेअर किलोमीटर। गावं भरपूर आहेत आणि माझा दलित वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये कष्टकरी वर्ग आहे आणि मला आठवत आहे गेल्या 6 महिन्यापूर्वी मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो, मला त्यांनी भरपूर निधी दिला। 15 महिन्यामध्ये जवळजवळ 1,500 कोटी रुपयाचा निधी दिला। त्यामध्ये प्रामुख्याने धर्मवीर संभाजी महाराजांचं समाधी स्थळासाठी 400 कोटी रुपये, 25-15 मधून जवळजवळ 400 गावं मी कव्हर केली आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित सामाजिक योजनेच्या माध्यमातून 10 कोटी रुपयाचा निधी डॉक्टर सुमंत भांगे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना त्यांना आदेश दिला आणि जिथं बौद्ध विहार असेल किंवा रस्ते असेल दलित वस्तीमध्ये अशा 100 गावांमध्ये 10-10 लाख रुपये म्हणून असे 10 कोटी रुपये मी गेल्या 6 महिन्यामध्ये वितरित केले आणि अजूनही बऱ्याचशा ठिकाणी ही कामं करण्याची आहेत। आपल्या समाजासाठी मी अनेक प्रकल्प ग्रामीण भागामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये उभं केले आहेत। भविष्य काळामध्ये निवडून आल्यानंतर मी आवर्जून आपल्याला शब्द देतो की आपली जी काही कामं असतील, खरं म्हणजे मी म्हाडाचा पुण्याचा चेअरमन आहे, आपल्या समाजातल्या बऱ्याचशा लोकांचे गृह प्रकल्पाचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने आपल्या पुढं उभा राहील, आपल्याला सपोर्ट करेल एवढंच या ठिकाणी सांगतो। जाता एवढीच विनंती करेल की ही वेळ नरेंद्र मोदीजींच्या पाठीमागे उभं राहण्याची आहे। ही वेळ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील आणि मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे असतील, या सगळ्यांची ताकद आपल्याला ह्या पुणे जिल्ह्यात आणि आपल्या ह्या वाड्या वस्त्यांवर सगळ्या ठिकाणी जी काही कामं आपण सांगाल ते करण्यासाठी या सरकारचे बळ माझ्या पाठीशी आहे। केंद्रातून विशेष करून नरेंद्र मोदीजींच्या विचाराला खासदार निवडून दिल्यावर मला हडपसर असेल किंवा पुणे नगर रस्ता असेल, चाकणचा रस्ता असेल, या सगळ्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी जवळजवळ 25,000 कोटी रुपयाची निधीची गरज आहे। त्याशिवाय पुणे नाशिक रेल्वे हा माझा
15 वर्षापासूनचा पाठपुरावा करत असलेला हा प्रकल्प, त्या प्रकल्पासाठी सुद्धा अजून 25,000 कोटी म्हणजे 50,000 कोटी रुपयाची गरज आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील कामाला आहे. त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागामधून आदरणीय रामदासजी यांच्याकडे मला निधी मोठ्या प्रमाणात घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपण मोदीजींच्या पाठीमागे उभा राहणारा खासदार, आपण रामदासजी आठवले यांच्या पाठीमागे, यांच्या विचाराच्या पाठीमागे उभा राहणारा खासदार निवडून दिला तर मोठ्या प्रमाणामध्ये या भागाचा विकास करण्यासाठी मला मदत होईल. म्हणून मला आपल्याला विनंती करायची की येणाऱ्या 13 मेला कुणाच्याही भूलतापाला बळी न पडता, कुठल्याही भावनांना बळी न पडता विकासाला मत म्हणजेच मोदीला मत, घड्याळाला मत म्हणजेच मोदीला मत याचीच आठवण करून पुन्हा एकदा 13 मेला घड्याळाच्या बाजूच्या चित्राचं बटन दाबून मला विजयी करा एवढीच विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सचिन वायासह नंदू बोराडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, हडपसर, पुणे.